आज 1 मार्च प्रीतीशचा वाढदिवस. पण वाढदिवसाचा व्लॉग येण्या अगोदरच तुम्ही इतक्या छान छान शुभेच्छा पाठवल्या आहेत ना, की इतकं माझं मन भरून आलं. खूप छान वाटलं, की तुम्ही किती सारं प्रेम दाखवताय माझ्या फॅमिलीच्या प्रती. तर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून आम्हा तिघांकडूनही आभार आणि खूप 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 थँक्स. लव्ह यू ऑल. असाच सपोर्ट आणि असंच प्रेम तुमचं आमच्यावरती राहू द्या. आणि या साऱ्या कॉमेंट्स मी प्रीतीशला वाचून दाखवल्या आहेत. त्यालासुद्धा जाणवलं, की खूप सारे लोकं त्याच्यावरती प्रेम करतायत. तर प्रीतीश ना सकाळी-सकाळी ट्युशनला गेला आहे. म्हणूनच खूप गडबडीमध्ये मी आणि कवितानी ओवाळून घेतलं त्याला. तर चला तो डायरेक्ट आता 3-3:30 वाजता येईल. तोपर्यंत आपला अर्धा स्वयंपाक तरी व्हायला हवा. आज ना आम्ही आमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत नॉनव्हेजची पार्टी करणार आहोत. आणि तुम्हाला माहिती आहे माझे हे जे काही फ्रेंड्स आहेत म्हणजेच कल्पना आणि प्रिया या अमरावतीच्या आहेत. त्या दोघीही नॉनव्हेज खात नाहीत, त्यामुळे त्यांच्या घरीही बनत नाहीत. पण बाकीचे सगळे नॉनव्हेज आवडीनं खातात. आणि मी खूप दिवस झाले त्यांना नॉनव्हेजची पार्टीच दिली नव्हती. तर प्रीतीशलाही नॉनव्हेज खूप आवडतं. म्हणून म्हटलं चला त्याच्या बड्डेच्या निमित्तानं आणि योगायोगानं रविवारी बड्डे आलाय ना, तर म्हटलं आपण आज नॉनव्हेजची पार्टी करूया. आणि म्हणूनच आज मी बनवते कोल्हापुरी स्टाईल अगदी तांबडा पांढरा रस्सा. हो, मी तांबडा रस्सा नेहमी शेअर करते, पण पांढरा रस्सा मी कसा बनवते हे कधी शेअर नाही केलं. तर चला या व्हिडिओमधून मी शेअर करणार आहे. आज ना मी 10 ते 11 लोकांचा स्वयंपाक बनवते. त्यामध्ये दोघी जणीच व्हेज आहेत, बाकी सगळे नॉनव्हेज आहेत. तर आजच्या स्वयंपाकाचं प्लॅनिंग कसं केलं आहे मी सांगते तुम्हाला. सकाळी ब्रेकफास्ट झाला, त्यानंतर प्रीतीश ट्युशनला गेला आणि लगेच मी खूप सारी कणिक पहिल्यांदा मळून ठेवली. कणिक भिजलेली असेल ना तर 4 पदरी चपाती जी आम्ही बनवतो आमच्या गावी तशा पद्धतीच्या रोज माझ्याकडे असतात, त्याच छान बनतात. फुलके नाही, चपाती असते घडीची, त्यामुळं कणिक छान भिजलेली असायला हवी म्हणून मी पहिल्यांदा कणिक मळून ठेवली. आणि त्यानंतर चिकन घेऊन आले मॅरिनेशनसाठी. अद्रक आणि लसूणची मी पेस्ट बनवलेली होती. चिकन मॅरिनेशन करतात, नेहमीच करतात, मी नाही करत. आणि त्यानंतर मी लगेच तुम्ही पाहिलं की सॅलड खूप सारं चिरून घेतलं. काकडी, कांदा, गाजर आणि लिंबू हे सारं ठेवून दिलं फ्रीजला, म्हणजे पुन्हा गडबड नाही होत. म्हणजे कधी कधी काय होतं या साऱ्या मेन स्वयंपाकामध्ये ना सॅलड वगैरे चिरायचं राहून जातं, विसरतो आपण नकळतपणे आणि मग नंतर गडबड होते. म्हणून या साऱ्या गोष्टी ज्यांना खरंच वेळ लागतो बरं का, या मी अगोदर करून घेतल्या. आणि लगेचच आता आपण चिकन शिजायला घालणार आहोत. 2 किलो चिकन आहे. तर चिकन शिजवताना काय करते मी की तेलामध्ये खूप सारा बारीक चिरलेला चॉपरनी चिरलेला कांदा ॲड केला आणि आता मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन यामध्ये ॲड करायचं. त्याचं जे काही अंगचं पाणी आहे ना, त्या पाण्यावरतीच पहिल्यांदा हे बघा इतकं सारं पाणी सुटले. पाणी अजिबात एक थेंबही यामध्ये अजून वरून ॲड केलेलं नाही. हे चिकनच्याच पाण्यामध्ये त्याला शिजवून घेतलं आणि नंतर आता थोडंसं पाणी ॲड करून एकच शिट्टी करून घेणार आहे. एका शिट्टीमध्ये सुद्धा हे चिकन आज थोडंसं पुढंच गेलं, म्हणजे जास्त शिजलं. इतकं खरं तर शिजायला नको होतं, पण ज्यांच्यासाठी हे बनवलं होतं त्यांना मात्र हे असंच शिजवलेलं आवडतं असं कळालं. त्यामुळे नंतर मला खूप बरं वाटलं. आणि हे बघा हा असा सारा ताजा खडा मसाला मी पांढऱ्या रश्श्यासाठी, ज्यामध्ये काजू दिसत आहेत तो पांढऱ्या रश्श्यासाठी आणि बाकीचा तांबड्यासाठी आणि सुक्यासाठी काढून ठेवलेला आहे. मी लसूण खूप सारा आदल्या दिवशीच सोलून ठेवलेला होता, कारण तुम्हाला माहिती आहे लसणाला खूप वेळ लागतो. आणि ही चिराचिरी आणि हा मसालासुद्धा मी काल बनवून ठेवला असताना तरीसुद्धा चाललं असतं, पण नाही, मला ताजाच बनवायचं होता आज. जेव्हा चिकन असं थोडंसं जास्त शिजतं ना, तेव्हा मग प्रॉपर चिकन सुकं न करता थोडीशी त्यामध्ये ग्रेव्ही करायची, म्हणजे मग छान होऊन जातं. तर तसंच आज काहीसं मी करणार आहे. आणि आहोनी बघा चिकनसाठी खास अगदी लाल बुंद असे मला आवडतात तसे टोमॅटो आणलेले आहेत. याने ना कलर खूप छान येतो चिकनला. म्हणजे जे काही आपण बनवतो ना ग्रेव्हीवाल्या भाज्या, त्यांना कलर मस्त येतो. तर लिंबू चिरायचा राहून गेला होता, तर तोही चिरून ठेवून देते, म्हणजे ऐन वेळेला खरंच गडबड नको. तर असं हे सारं काही आज प्लॅनिंगनी सुरू आहे. टोमॅटो आपल्याला कशाला लागणार आहे, तर जो आपण तांबडा रस्सा बनवणार आहोत ना त्याच्यासाठी सुद्धा आणि सुक्यामध्ये फोडणीला घालण्यासाठी सुद्धा. तर या बाकी साऱ्या भाज्यांना म्हणजे चिकनला हात लावण्यापूर्वी आपण मटारची तयारी करून घेऊया. 3 वाजताय आणि आहोंचा चाललाय युद्ध बघणं आणि माझं इकडं महायुद्ध वेगळंच चालू आहे. तुम्ही पाहता आहात बघा, ही अशी सारी तयारी आहे. आता मी मसाले भाजायला चालू करणार आहे आणि मसाले भाजण्यासाठी हमखास मी हीच कढाई यूज करते, म्हणजे काय होतं जास्त घाण नाही होत आणि छान भाजलं जातं. पनीरची भाजी, मटार पनीर पण बनवायचं आहे, त्याच्यासाठी हे आहे.
ओहो, आठवलं. चला, मटार पनीरसाठी काजू काढलेला नाहीये. काजू फक्त हा पांढऱ्या रश्श्यासाठी काढलेला आहे. आणि मी दिसते ना तुम्हाला कोपऱ्यात, तर माझी अशी काहीशी अवस्था आहे. हं? कारण खरंच मी महायुद्ध खेळतीये चिकन सोबत. हा असा सारा मसाला जो काही आपल्याला लागणार आहे तो जर एका प्लेटमध्ये अगोदरच आपण आठवणीने काढून ठेवलेला असेल ना, तर वेळही वाचतो, काही मसाला विसरतही नाही आणि गॅसही वाया जात नाही. गॅस चालू करून कढाई गरम करून मग एक एक त्यामध्ये ॲड करत बसलो ना, तर खूप वेळ जातो आणि अशा गडबडीमध्ये ना एखादं जास्त भाजलं जातं, एखादं नाही भाजलं जात आणि एखादं विसरलं जातं, असं होतं. हा माझा एक्सपिरियन्स आहे. म्हणून मी हल्ली काय करते, सगळे मसाले एका डिशमध्ये काढून घेते पहिल्यांदा, न चुकता न विसरता, आणि मग ते भाजायला घेते वन बाय वन. तर तांबड्याचा भाजून घेतला, नंतर पांढऱ्याचा भाजून घेतला, आता खूप सारं खोबरं भाजून घेऊया. आणि बरं, ही जी तयारी सुरू आहे, ओल्या नारळाची पाटची काळी पाट काढायची चालू आहे. आहोंना दिलं होतं मी हे काम, पण त्यांच्याकडून झालं नाही ते पूर्ण, खूप स्लो व्हायला लागलं. म्हणून मग मी त्यांना आता हा मसाला भाजायला ट्रान्सफर केलं. तांबड्या रश्श्यासाठी आणि सुक्यासाठी आहे, आणि हा वाला पांढऱ्या रश्श्यासाठी. करेक्ट. आता हा जास्त भाजायचा, हा जास्त भाजायचा नसतो. तरी पण आपण भाजलो आहे, कारण मला कच्चा ठेवलेला आवडत नाही. तर आता ना यामध्ये टोमॅटो टाका. टोमॅटो बाजूचा काढलाय मी, इकडे सुक्यासाठी काढलाय. सगळा टाकायचा तो. चला, कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रक हे सारं भाजून घेतलं आहे. आता लगेच आपण नारळाचं दूध तयार करून घेऊया. जे काही खोबरं सोललेलं होतं, म्हणजे काळी पाट काढलेली होती, त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून ब्लेंडरला छान फिरवून कॉटनच्या कपड्याने मस्त असं पिळून इतकं सारं दूध निघालेलं आहे. आणि हो, हा घरचा नारळ आहे, आईनं दिलेला. आणि गावचे नारळ थोडेसे ना चांगले असतात, म्हणजे असे जाडजूड खोबरं असतं. आता जो काही हा मसाला भाजलेला होता ना, तर त्याच्यामध्ये आपण कोथिंबीरच्या खूप साऱ्या काड्या ॲड करायच्या आहेत. कोथिंबीर करू शकता, माझ्याकडे खूप साऱ्या काड्या होत्या, अगदी कोवळ्या कोवळ्या छान, आणि मस्त येते ना चव त्याने, तर तीही ॲड केलेलं आहे मी. आणि पांढऱ्यासाठी पण जो कांदा भाजला होता त्याच्यावरती लसूण आणि अद्रक घालून ठेवून दिलं. आणि आता ब्लेंडरला आहो हा सारा मसाला मला फिरवून देत आहेत. बघा, हे असं आहे, आहोंची मदत आहे म्हणून इतक्या साऱ्या लोकांचा मी स्वयंपाक करू शकले. आपल्याला कसं असतं माहिती आहे का, आपलं कुटुंब हल्ली प्रत्येकाचं छोटं असतं. आता म्हणजे मेजॉरिटी तरी छोट्या कुटुंबाची आहे सध्या, म्हणून म्हणते मी. मग सवय नसते इतका सारा स्वयंपाक करण्याची. गावच्या लोकांना खरं तर सवय असते, पण आपल्याला नसते. आणि म्हणूनच अशी मदत असेल ना, तर मग खूप 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 मोठा भार हलका होतो. तर चला, आता पनीर बनवून घेऊया. तर हे घरचं पनीर आहे, म्हणजेच काल बनवलेलं. मी दाखवलं होतं ना या अगोदरच्या व्हिडिओमध्ये की आहोनी पनीर बांधून ठेवलं होतं मस्तपैकी. तर तेच पनीर आहे, तेलामध्ये असं छान तळून घ्यायचं आणि मिठाच्या पाण्यामध्ये हे असं ॲड करून ठेवायचं. खूप छान सॉफ्ट होतं. मला हे माहिती नव्हतं पूर्वी. मी काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ पाहिला होता, म्हणजे 1 वर्ष 2 वर्ष झालं. तेव्हापासून मात्र मी जेव्हा पण असं मटार पनीरची ग्रेव्ही भाजी बनवते ना, तेव्हा आठवणीने हे असं करते. तुम्हीही करून बघा, छान होतं पनीर. आणि हे वाटते का हो घरी बनवलेलं पनीर आहे, पण घरीच बनवलेलं आहे. अगदी मस्त ना. तर लवकरच मी शेअर करेन. बऱ्याच वेळा शेअर केले, पण तरीही कॉमेंट येतात. म्हटलं पुन्हा आपण एकदा शेअर करू. तर चला, आणि जो काही चिकनसाठी म्हणजेच चिकनच्या ग्रेव्हीसाठी आणि सुक्यासाठी मी मसाला बनवून ठेवला आहे ना, तर त्यातलाच मी थोडा मसाला या पनीरसाठी यूज करणार आहे. आणि म्हणूनच पहिल्यांदा पनीरला फोडणी देऊन घेणार आणि मग चिकनला हात लावणार आहे. Forgot how to fix myself. They say that time is free. Then why is it so तेलामध्ये तमालपत्र आणि काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि आमचा घरचा कांदा लसूण मसाला आणि जो काही आपण ग्रेव्हीसाठी मसाला बनवला आहे तांबड्या रश्श्यासाठी, तो ॲड केला. छानपैकी तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी काजूची पेस्टसुद्धा ॲड केली आणि त्यानंतर हा असा काहीसा दिसतो आहे मसाला. मस्त तेल सुटलं आहे. अगोदरच आपण खूप सारा भाजून घेतला आहे, त्यामुळे जास्त वेळ नाही लागला भाजायला. आणि वाटाणे शिजवून जे घेतलेले होते ना, ते आता यामध्ये ॲड केले. म्हणजे कसं आहे, पुन्हा यामध्ये जास्त वेळ शिजवावे नाही लागणार, म्हणून मी अगोदरच थोडेफार शिजवून घेतलेले आहेत. आणि यामध्ये आता जे काही पनीर तळून ठेवलं होतं ते ॲड करून घेतलं. मस्त मीठ टाकायचं आहे. थोडीशी मी साखर पण टाकते यामध्ये. ॲक्च्युली गुळ टाकायचा असतो, पण आईने वेळेला साखर हाताशी होती म्हणून मी पटकन साखर टाकली. चिकन सुक्याला आता मी फोडणी देते. ॲक्च्युली हे पूर्णपणे सुक्कं बनणारच नाही आहे, ग्रेव्हीच बनवणार आहे मी. थोडीशी ग्रेव्ही करणार आहे त्याची, कारण चिकन थोडंसं जास्त शिजलं आहे म्हणून.
तर तेलामध्ये पहिल्यांदा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली मी, त्यानंतर कांदा लसूण मसाला टाकला आणि चॉपरनी एकदम फाईन असं चिरलेला कांदा आणि टोमॅटो ॲड करून छानपैकी आता तेल सुटेपर्यंत ते भाजून घ्यायचं आहे. आणि मग त्यामध्ये आपण हा जो मसाला बनवून ठेवला आहे सगळा ब्लेंडरला फिरवलेला तो ॲड केला, अर्धा याला आणि अर्धा तांबड्या रश्श्यासाठी ठेवला आहे आणि खूप सारी कोथिंबीर आता या मसाल्यामध्ये ॲड केली. किती मस्त दिसतोय बघा आणि इतका छान फ्लेवर आला होता ना, घरभर याचा सुगंध दरवळत होता. आणि मग आता हे चिकन ॲड करायचं आहे. आता बघा, जे चिकन नेहमी बनवतात त्यांना कळलं असेल की हे पीसेस ना थोडेसे जास्त शिजलेले आहेत आणि म्हणूनच मी यामध्ये पाणी ॲड करून याची थोडीशी ना ग्रेव्ही टाईप भाजी बनवली, पण मस्त झाली होती टेस्टला. तर लगेचच साईड बाय साईड इकडे रश्श्याला फोडणी देते. सेम प्रोसिजर तीच आहे, फक्त रश्श्याला कांदा आणि टोमॅटो बारीक चिरलेला मी ॲड केला नाही. आणि हे बघा, हे असं काहीसं सुखं विथ ग्रेव्ही चिकन बनलं होतं. They can't be overnight. छान असा तर्रीदार झणझणीत तांबडा रस्सा झाला आहे. आता पांढऱ्या रश्श्याला फोडणी देऊया. तेलामध्ये 2 चक्री फूल, थोडीशी दालचिनी, थोडंसं तमालपत्र टाकून आता यामध्ये आपण जो कांदा, अद्रक, लसूण आणि काजू याची जी काही पेस्ट बनवून ठेवली आहे ना ती ॲड करायची आहे. आणि नंतर चिकनचा स्टॉक म्हणजे चिकन शिजलेलं पाणी थोडं ॲड करायचं, जे मी ठेवलं होतं तांबडा रस्सा त्याच्यासाठी थोडं आणि पांढऱ्यासाठी थोडं. हे बघा, हे ॲड करायचं आणि नारळाचं काढलेलं दूध ॲड करायचं. यामध्ये मीठ लगेच घालायचं नाही, नाही तर हे फाटून जातं. हे बघा, 5:20 होत आहेत. मी 5चं टार्गेट ठेवलं होतं की सगळ्यांना फोडणी देऊन झालं पाहिजे. तर झालंय. आता इकडे मी इंद्रायणीचा भात लावलाय कारण चिकनच्या रश्श्यासोबत छान लागतो. आणि हा इकडे चिकनचा रस्सा रेडी आहे. हा 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 काय सुगंध आहे माहिती आहे. हा पांढरा रस्सा रेडी आहे. इकडं यांची पनीरची भाजी रेडी आहे. आणि इकडे सुख विथ ग्रेव्ही. आता कणिक म्हणून जी ठेवली होती मी मगाशी त्याच्यात चपाती करायला घेते. चलो. आहोंचं म्हणणं, मी तुला ना मस्त दुधामध्ये असा छान घाटी चहा करून देतो की तुला अगदी तरतरी येईल, दिवसभर तू कामात आहेस. म्हणजे आहोने मला मदत केली आहे, पण ते अधूनमधून येत होते. मी मात्र कंटिन्यू या स्वयंपाकामध्ये होते. भट्टी थोड्या वेळासाठी बंद, कारण हे इतकं गरम झालंय ना, इतकं गरम झालंय की काय सांगू. आहोंनी मस्त घाटी चहा केलाय, तर चहा एन्जॉय करते. किती वाजता आहेत? ओके, 7 वाजेपर्यंत माझ्या भाकरी वगैरे सगळं होईल. किती तेलकट झालाय माझा चेहरा, पहिला आवरायला लागेल माझं. Breeze in my head, like Polaroids on walls. They remind you. खरं सांगू का, मला ना काय करायचं होतं, असं ना ताट रेडी करून द्यायचं आणि सगळे जेवायला बसले ना की गरमागरम अशी टवमं फुगलेली भाकरी, म्हणजे ज्यांना भाकरी आवडते त्यांच्यासाठी अशी तव्यातून काढलेली डायरेक्ट ताटात भाकरी वाढायची होती. पण म्हटलं यार, आपला म्हणजे खूप जणांचा स्वयंपाक आहे आणि हे पॉसिबल नाही होणार कारण आपण सगळे मिळून जेवायला बसतो. थंड झालेत आता, कडक नको व्हायला, त्यामुळे यामध्ये ठेवू. बड्डे कोणाचा, चमकतय कोण? तर इकडे बघा, इकडे कॅमेऱ्याकडे आम्ही अशा पद्धतीने तयार झालोय. मी माझा पिंक कुर्ता घातलाय. दिसतंय का प्रॉपर? दिसत नाहीये. का न्यू पिंच. न्यू पिंच नाही, ते कलर सेम असेल तर करतात. काय आम्ही कसा पकडतोय मोबाईल. तर हे बघा, बड्डे बॉय आमचा येऊन मस्तपैकी झोपलाय, आता उठलाय आणि जोरदार अभ्यासाला लागलाय. त्यामुळे आता त्याला डिस्टर्ब नाही करायचं. आणि चला आता मस्त ओटा आवरून घेते. 7:30ला बोलावलंय त्यांना, पण मला माहिती आहे ते काय 7:30ला येणार नाहीत. 7:45 होत आहेत. 8ला आले तरी पटकन आवरायचं, 8:30पर्यंत जेवायला बसायचं. Time is running out. Time is running out. Lately I've lost my track. I've sailed the deepest seas, hoping
परफेक्ट प्लॅनिंग आहे ना. विसरत आहे काय ना काही. नाही विसरत, कसं विसरेल. हा कांदा पुरेसा आहे ना एवढा. खूप झालं. बर हे ओतून ठेवू यामध्ये. नको 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 नको, ते ग्लासनंच घ्यायचं. आरतीचं ताट. एक गुलाबजाम काढूया. येस. आम्ही काय केलं होतं, या प्लेटा पण आणलेत, बाउल पण आणलेत, पण इतकं टेस्टी जेवण अशा डिशमध्ये कसं जेवायचं, म्हणून मी पुन्हा हे काढले आपलं महाराष्ट्रीयन स्टाईल. आणि अजूनही आलेली नाही आहेत आमची मित्रमंडळी. 8:10 झालेली आहेत. काय करायचं यांचं सांगा. जाऊ द्या, आम्ही असंच करतो ना. आणि हे आहे नेत्रसुख. सगळा काही स्वयंपाक केल्यानंतर फळांच्या याला इकडे नंबर आला आहे आज. तिथे जागा नाही आहे, जास्त कचडी झाली आहे. आणि हे स्वच्छ टापटीप सुंदर असं किचन. म्हणजे कसं आहे, गप्पा मारत बसलं ना की पुन्हा उठून नंतर काम नाही करावं असं वाटत. एकदा ॲक्टिव्ह मोडमध्ये आहोत ना, तोपर्यंतच हे सारं काही करून घ्यायचं. मस्त ना. गॅलरीत आज बैठक मांडली आहे. आणि अहो रिंगलाईट लावतात. वॉर्म करा, वॉर्म. हां बस. चला, सगळी तयारी झाली आहे. किती मस्त वाटतंय ना. आणि सॉरी मैत्रिणींनो, काही जणींना घरामध्ये चिकन असेल, म्हणजे चिकन मटन नॉनव्हेज बनलेलं असेल तर देवाला हात लावलेला, देवाला आरती लावलेली म्हणजेच दिवा लावलेला आवडत नाही. पण काय करणार आता, माझ्याशिवाय लावणार कोण, म्हणूनच मी घरभर दिवाबत्ती करून घेतली, जी नेहमी करते मी. आणि यानंतर आता आम्ही सगळेजण मिळून बड्डे सेलिब्रेशन करतोय. आणि तुम्हाला कळलंच असेल की माझासुद्धा इथे केक कट केला जाणार आहे, बड्डे सेलिब्रेशन होणार आहे. कारण माझ्या बड्डे दिवशी मी अवेलेबल नव्हते, 2 दिवस माझे फिरण्यातच गेले होते. आणि त्यानंतर या साऱ्यांना यायचं होतं, पण मीच थांबून ठेवलं होतं. म्हटलं आपण डायरेक्ट प्रीतीच्या बड्डे दिवशीच भेटू, म्हणजे दोन्ही बड्डे एकत्र सेलिब्रेट होतील. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday. चला, सेलिब्रेशन मस्तच झालं. यानंतर आता जेवायला बसूया. साऱ्यांनी मिळून अशी आम्ही हॉलमध्ये बैठक मांडलेली आहे. आणि मॅचसुद्धा सुरू आहे. आजची आपली मॅच निर्णायक होणार होती. फिल्डिंग मग सर्व जवळ लावलंय. आता डायरेक्ट वरून मारून परत 6 मार आहे. जिंकणार की नाही, जिंकणार की नाही, पण जिंकलो बाबा एकदाचं आणि पोहोचलो सेमीफायनलला. तर चला, याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ आपण इथंच एंड करू. आय होप तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, हाईप करा. आणि नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईबही नक्की करा. उद्या भेटेन अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. बाय, लव्ह यू ऑल.